कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आहे की जी देवी बनवलेली आहे ती देवी ही माझ्या वाईफने स्वतः बनवलेली आहे आणि ती देवी मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ती देवी आज अखंड मुंबईकरांच्या दर्शनासाठी सज्ज आहे। ही देवी म्हणजे मीरा भाईंदर येथे होणारा हा कोल्हापूर महोत्सव जगात भारी आणि कोल्हापुरी हा जो प्रकार आहे, कोल्हापूरची संस्कृती, कोल्हापूरचं कल्चर, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरची कुस्ती आणि कोल्हापूरच्या मैदानावरतील खेळ, एकंदरीत सर्व कोल्हापूरची चव, कोल्हापूरची संस्कृती आज आपण ह्या महोत्सवात पाहणार आहोत। तर नक्कीच आपण पाहू की हा महोत्सव आहे कसा। हा महोत्सव मीरा भाईंदरमध्ये आहे आणि आज लाखो संख्येने आज इकडे कोल्हापूरकर म्हणा किंवा मुंबईकर या महोत्सवासाठी इकडे उपस्थित आहेत। तर आपण पाहणार आहोत कसा आहे कोल्हापूरचा महोत्सव। इकडे महालक्ष्मीच्या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि आपण चला पाहू। आणि या संस्थेच्या सर्व मान्यवरांचा बॅक टीम, पुढेची फ्रंट टीम या सर्वांचं अभिनंदन करतो की आज गेल्या 5 वर्षापासून आपण दरवर्षी ह्या कोल्हापूर महोत्सव साजरा करतो आणि उत्साहाने करतो आणि या निमित्ताने आम्हाला बोलवतात, सन्मान देतात, त्याबद्दल मनापासून आपला आभार व्यक्त करतो। आज कोल्हापूर महोत्सव मध्ये आहे। कोल्हापूर महोत्सवचं हे 5वं वर्ष आहे आणि भव्य असं यांनी बाजारपेठ या ठिकाणी कोल्हापूरची आपल्या समोर दिलेली आहे। काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। काय सांगाल, आज हे कोल्हापूर उत्सव जो साजरा होत आहे याचा मेन उद्देश काय आहे? आम्हाला असं वाटतं की आज आम्ही कोल्हापूरकर माझे बांधव इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि खूप बरं वाटलं। गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्हाला काही लोकांना येता नाही आलं,
पण आता हा कार्यक्रम बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि असं कोल्हापूर उभं राहिलं असा आम्हाला भास होतोय आणि खूप आनंदी आहे आम्ही. आणि दुसरं, कोल्हापूर हा रहिवासी संघ किंवा प्रतिष्ठान बनवण्याचा एकच उद्देश असतो की आपण 12 कोसावरनं इकडे आलेलो असतो आणि आपल्या माणसांना जे जे प्रॉब्लेम येतात किंवा तुम्हाला शाळेच्या ऍडमिशनचा प्रॉब्लेम येतो किंवा एखाद्या हॉस्पिटलच्या ऍडमिशनचा प्रॉब्लेम येतो, कोणाच्या दवाखान्याचा प्रॉब्लेम येतो, तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि एकत्र बांधव कसे येतील हे बघतो आम्ही. धन्यवाद. आयोजन करणं ही छोटी गोष्ट नाही, तर एवढी मोठी बाजारपेठ भव्य उभारणं एक्झॅक्टली पदाधिकाऱ्यांचा फार मोठी मेहनत नाही, एक्झॅक्टली हे एवढा मोठा कार्यक्रम आखणं आणि तो यशस्वी करून दाखवणं हे खायचं काम नाही. आर्थिक जो खर्च असतो तो उभा करणं हे या पदाधिकाऱ्यांचं यश आहे आणि त्यांना मी धन्यवाद देतो. आपल्यासोबत कोल्हापूरचे सचिव आहेत या महोत्सवाचे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, असं आयोजन आपण या ठिकाणी आज मीरा भाईंदर मध्ये केलंय, अनेक ठिकाणी बाबा आपण याची काय प्रतिक्रिया द्या? नमस्कार. आज तुम्ही पाहताय कोल्हापूर जिल्हा रहिवासी विकास मंडळ खऱ्या अर्थानं मुंबई शहर आणि उपनगरात कोल्हापूरकर विखुरलेले आहेत. ह्या कोल्हापूरच्या महोत्सवाच्या माध्यमातून आज कोल्हापूरची संस्कृती, कोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हणा, कोल्हापूरच्या मातीतील खेळ म्हणा, तुम्ही पाहिलं असेल कोल्हापूरला जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हटलं जातं. तर जगात भारी आम्ही कोल्हापुरी आहोत हे आज मीरा भाईंदर मध्ये दाखवण्याचं काम ह्या कोल्हापूर जिल्हा रहिवासी विकास मंडळानं इकडे केलेलं आहे. आणि आज एवढ्या लाखोच्या संख्येने इकडे कोल्हापूर काय असतं, कोल्हापूरची संस्कृती काय आहे, अंबाबाईचं दर्शन आज आपल्याला कोल्हापूरला घ्यायला जावं लागतं. पण ह्या कोल्हापूर जिल्हा रहिवासी विकास मंडळाने आज प्रत्यक्षात अंबाबाईच इकडे साकारली आहे आणि ह्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आज या मंडळाच्या किंवा या विकास मंडळाच्या कमिटी सदस्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचे पाहायला आज आम्ही नालासोपारा, वसई, विरार करून तसेच मुंबई शहर उपनगरातून खूप सारे कोल्हापूरकर आज ह्या इकडे उपस्थित आहेत. काय संदेश द्याल या माध्यमातून? या माध्यमातून मी एकच संदेश देऊ इच्छितो की कोल्हापूरकर कुठेही गेला तरी उठून हा दिसतोच. म्हणून म्हणतो ना आपण, कोल्हापूर म्हटलं की धुरळा हा उडणारच. तसा आज धुरळा भाईंदर मध्ये उडतोय, उद्या देखील उडणार आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे, तर सगळ्यांनी हा धुरळा पाहायला या, एवढं सांगू इच्छितो. पाटील, काय सांगाल या आयोजनामध्ये आपले उद्देश काय आहे? उद्देश सगळ्यात महत्वाचा हा आहे की सर्व कोल्हापूरकरांना एका बॅनर खाली तकने आणणं, हा सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरा उद्देश असा आहे की कोल्हापूरमधले जे काही खाद्यपदार्थ आहे त्यांचं मार्केट आहे ते या मीरा भाईंदर शहरामध्ये त्यांना उपलब्ध करून देणं. आपण गावाकडे ज्यावेळी असतो त्यावेळी त्याकडे वेगवेगळ्या जत्रा महोत्सव चालू असतात, तर त्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही सगळे कोल्हापूरकर एकत्र येतो. फक्त कोल्हापूरकर नाही आहे, मीरा भाईंदर मध्ये असणाऱ्या सर्व नागरिक ह्याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभाग करतात आणि 3 दिवस मस्त एन्जॉय करत असतात. लोक जाताना परत विचारतात पुढच्या वर्षी कोणत्या महिन्यात असणार आहे, आम्हाला आवर्जून आमंत्रण द्या. तर पुढच्या वेळी तकने आम्ही असं ठरवतोय 3 दिवस आम्हाला कमी पडतात, तर पुढच्या वेळी कदाचित तकने आम्हाला 5 दिवसाचा कार्यक्रम व्हावं असं व्यक्तीने वाटतं असं ते, आणि बाकी कोणी देऊ शकणार नाही. काय कारभारी, 2 लाईनी फक्त तुमच्यासाठी. कारभारी दमान होऊ द्या दमान, कारभारी दमान होऊ द्या दमान, होऊ द्या दमान, अंग भिजल घामान, होऊ द्या दमान, अंग भिजल घामान. धन्यवाद.
कोल्हापुरी साज, कोल्हापुरी जो सगळा पेहराव असतो तो दाखवला जातो. तो कोल्हापूरचं एक वेगळंच महत्व आहे. येस, हो नक्कीच. एक युक्ती खूपच प्रसिद्ध आहे की जगात भारी कोल्हापुरी, आणि असणारच. कोल्हापूरमधली कोणती गोष्ट अशी आहे जी प्रसिद्ध नाहीये? कोल्हापूरचं महालक्ष्मी मातेचं मंदिर, बाळूमामाचं मंदिर, ज्योतिबाचं मंदिर, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची कोल्हापुरी खाद्य संस्कृती, तांबडा पांढरा रस्सा. हा नाव काढताच तोंडाला पाणी सुटलं. झणझणीत मिसळ आणि गोडवा असलेला कोल्हापूरचा गूळ, आणि आजकाल फॅशन स्टेटमेंट बनलेली कोल्हापुरी चप्पल, बरोबर की नाही? आणि कोल्हापूरच्या माणसांबद्दल बोलायचं झालं तर आपण त्यांना कुस्तीपटू म्हणून ओळखतो किंवा एक रांगडागडी म्हणून ओळखतो, पण तेवढीच ती माणसं स्वभावाने साधी, भोळी आणि गोड अशी असतात. आणि त्यांची जी बोलीभाषा आहे की त्याच्यातली जी एक लकब आहे, जी बोलण्याची पद्धत आहे, नादखुळा, त्याच्यानंतर काय भावा, बरोबर,